नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण आहोत बेडगमध्ये आणि बेडगमध्ये आज आपल्याला एक लोककलावंत भेटलेला आहे। बहुरूपी हे कॅरेक्टर अनेक चित्रपटातून अनेक नाटकातून साकारलं गेलेलं आहे आणि हाच जो बहुरूपी आहे या बहुरूप्याची लोककला जी लोप पावत चाललेली आहे। आताच्या पिढीपर्यंत बहुरूपी आताच्या पिढीला फारसा माहिती नाही। या बहुरूप्याच्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। आज आपल्या बरोबर आहेत एक अस्सल अवलिया बहुरूपी। आज आपण त्यांना त्यांचं नाव गाव हे सर्व विचारणार आहोत। पण एकच आहे की ही लोककला टिकली पाहिजे, शासन दरबारी या कलेला न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी आज आपण यांची मुलाखत करतोय। नमस्कार, मी मोहन बहरू सगळे बोलतो, राणा समुद्रानी तालुका जिल्हा धाराशिव। सर, आम्ही कुठं गावगावी खेळायला गेलो, काही लोक कलेला किंमत करत नाही। काही लोक आम्ही दारात गेला का लोक निंद्या नावा काढतात। आता त्या दिवशी मी हे इचलकरंजीमध्ये मी गेलतो राजवाडा फाट्यावर, तरी लोक म्हणले तुमचा धर्म आहे, तुम्हाला काम धंदा करून खाता येत नका। तर मी म्हणलं साहेब, मला आमची शेवटी धर्म कला आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांची काळची कला, मला आम्ही कला जपत आले। पहिले वासुदेव पिंगळ मार्गवाले पहिले भरपूर लोक पहिले खेळायला येत होते, त्यांना पहिलं पिंगळं येत होतं, पहाटे 5 वाजता येत होते, वासुदेव सकाळी 7 वाजता येत होते। तर सर ही कला बुडत चालली। आता पहिलं आलं म्हणजे लोक बहुरूपी आलेले लोक पहिलं बघायला येत होते आणि आताच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक घरोघरी फिरतो, दारे जातो, दुकानामध्ये गेलं का काय लोक म्हणते तुम्हाला काम धंदा करून खाता येत नाही का, हातपाय चांगला आहे, शैली चांगला आहे का। मग मी आम्हाला ताई काका दादा आम्ही शिवटी आमच्या धर्म शिवटी। आता म्हणजे आता आमची मुलं आता तिने म्हणते तुमची लेकरं बाळा शाळेत आहेत का साहेब। मला आता माझं गाव धाराशिव जिल्ह्याचं गाव आहे समुद्राने, आमची मुलं बाळ सगळे शाळेत येते, कोणाची 14वी 15वी 16वी मुलं शाळेत येते। पण नोकरीला भरतीला गेले असं म्हणलं साहेब, म्हणलं जरा रेनिंगमध्ये किंवा जरा उंचीमध्ये जरा थोडं कट झालं का फक्त त्यांना बाजूला घेते। पण आमची त्या कलेला किंमत बी नाही, मुलं बाळ शिकले त्यांना नोकरीचं तर भेटत नाही ते साहेब। बरोबर आहे। मला एक सांगा की ही लोककला तुमची पिढी जात आहे, तुमच्या वडील सुद्धा हेच करायचे? पहिलं आमचे आजोबा करत होते, ते आजोबा नंतर पण आमचे वडील करायचे, वडिलांच्या नंतर पण आम्ही करत होतो। ही आमची शेवटची पिढी आहे, तिसरी। सर, जर तुम्ही ह्या कलेला आता किंमत ठेवली तर आम्ही ही पिढीपर्यंत आम्ही चालू शकतो। आणि जर तुम्ही तर ह्या पिढीला कोण निंदा काढतात, नाव ठेवते, आता आमची मुलं बाळ शाळेत आहे ती बरोबर, मग आमचा धर्म शेवटी पिढीपर्यंत आहे। पण ह्या कलेला किंमत पाहिजे, नाही धर्म केला तरी चालतं, पण ह्या कलेला माणुसकी पाहिजे। तुम्ही धर्म न द्या पण कलेला थोडी किंमत करा। अरे बापरे, म्हणजे तुम्ही जरी धर्म नाही केला तरी चालेल, पण कलेला किंमत द्या असं आपणाला आता यांनी सांगितलं। किती जगण्याचं किती जवळचं वास्तव आहे की माझ्या भले पोटाला घालू नका पण माझ्या कलेला दाद द्या म्हणणारा हा अवलिया कलावंत आज आपल्या बरोबर आहे। मला सांगा, धाराशिव मध्ये आता तुम्ही वास्तव्यास आहे का इकडे आलाय कुठं? आता मला साहेब येऊनची नाही, आता आमची मुलं बाळ बहीण भाऊ सगळं आमचे उस्मानाबाद जिल्ह्यात खेडेगाव आहे समुद्राने, तिथं मुलं बाळ सगळेच आहे ते। आम्ही फक्त गावी फक्त भाऊ आम्ही फक्त इथं मिरज तासगाव फाट्याला आम्ही इथं राहिलाय काय? बर 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 बर, म्हणजे तासगाव फाटीला राहून मग तिथूनच तुम्ही गावोगावी फिरता, गाव आणि तुमची कला सादर करता। हो, मला तुमच्या कलेची तर दाद द्यायचीच आहे, पण आमच्या प्रेक्षकांना एक तुमचा एक चुटका ऐकवा तरी। हाय ग, पहिला आलं म्हणजे चला कुंक चालला, लग्नाला चालला, पोर बांध खामाला, कुत्रे घा काकाला, शेवड्याची चटणी, खेकडे कडी बेकडी जोडी, पाणी प्यायला चालून, दात घासाला मुसळे, सासऱ्याचं लग्न, सासू तोडपर्यंत मिळवण्याचं जावं, मिळवण्याचं गोंधळ, इनबत्ती जेवण, बसाला पटपटी, पानखाल पानपट्टी, आराम करा झोपडी पेटे, प्यायला हाटपट्टी, समुद्र आणि उलट पाणी, नवऱ्यापेक्षा बायको शानी। म्हणजे इतका दर्दी कलावंत आज आपल्या बरोबर आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील आहेत, हे समुद्रवाणी नावाचं गाव आहे तिथली आहेत हे। बाकीची सगळी फॅमिली तिकडे आहे, पण हे उदरनिर्वाहासाठी पोटापाण्याच्या धंद्यासाठी हे इकडे आपली कला सादर करण्यासाठी इथं तासगाव फाटीला मिरजेपाशी राहिलेले आहेत आणि आज ते बेडगमध्ये आलेले आहेत। मला सांगा की शासनानं तुमच्या संदर्भात कोणता विचार करायला हवा, म्हणजे ही लोककला टिकण्यासाठी किंवा याला आश्रय कसा मिळावा असं काय वाटतं तुम्हाला? आता सर, आता मला एक म्हणायचं आहे, आता ही कला आता काय ही लोक किंमत करत नाही, पण मला एकच मध्ये इच्छा आहे
आता जी आमची नाथपंथी डवरी गोसावी हे मुलं 14वी 15वी 16वी शिकलेली ती आता ती मुलं घरी ती काका लोक बहुरूपीची वलिते घालून फिरतेत. पण मला एक म्हणायचा पण नोकऱ्या लावा, नोकऱ्या लावा, नसलं एखाद्या कंपनीत लावा, एखाद्या शिपाई म्हणून लावा, एखाद्या कुठं कंपनीने कारखान्याने कुठेही लावा. पण आम्हाला कसं काही लोक हे कलेली किंमत करत नाही ती. म्हणून आमची मुलं ज्याची 14वी 15वी 16वी शिकलेली ती त्यांना नोकऱ्या लावा. बरोबर. आणि ज्याची शाळा नाही म्हणजे 5वी 6वी 10वीची झालेली आहे हे एक आमचा एक धर्म आहे. तुम्हाला लोक कलावंताचं मानधन चालू आहे आता? नाही बंद आहे. पहिलं काँग्रेसच्या काळामध्ये भेटत होतं पण आता काय झालं ही बीजेपी जसे मोदी सरकार आले तिथनं त्या कलेचं खातच बंद केलं आणि बहुरी कॉलेजला पहिले किंमत माणुसकी देत नाही. आता लोक दारात गेला का लोक हाकलून देतात. पण आता म्हणते तुम्हाला काम करून खाता येत नाही का, हातपाय चांगला आहे, शरीर चांगला आहे तुमचं. पण आम्ही म्हणणं केलं साहेब तुमच्या प्रेमाने द्या नाता ना द्या पण शेवटी आमचा धर्म आहे. पण कलेला किंमत पाहिजे. आम्ही तुमचं मनोरंजन करतो, तुमची मुलं बाळा आम्ही खुश करतो, तुमच्या मुला बाळाला आम्ही हसवतो. पण तुम्ही ह्या कलेला किंमत द्या. पण निंदा कधी नाव ठेवू नका. आता बहुरूपीमध्ये ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली कला आहे. आता बहुरूपीचे मेन लेखक वासुदेव आणि बहिर्जी नायक आहे. अरे वा वा वा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अतिशय दर्जेदार कला म्हणजे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी त्यांचा गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी ही कला वापरली जायची. आणि या कलेला कुठंतरी आता आश्रय मिळावा असं म्हणजे छत्रपतींच्या काळामध्ये या कलेला किंमत तर होतीच. पण आता या पद्धतीचा राजाश्रय किंवा असं काही मिळत नाही, ह्या कलेला दिसत नाही. या शासनाकडून तसे काही प्रयत्न नाही. पण आता मोठे जिथं ऑफिस आहे काँग्रेसचं ऑफिस आहे पण बीजेपीचे मोठे ऑफिस आहे. जेव्हा मोठे साहेब असले तर आम्हाला वाटतं गड्या मोठे साहेब आहे ते कार्यकर्ते आहे ते त्यांच्या ऑफिसमध्ये गेला का मग ती साहेब म्हणते दुसऱ्याला सांगते मालक स्वतः असून त्याने म्हणते मालक बाहेरच गेले मग आम्ही त्यांची वाट बघत बसणार. तिने पण अजून आम्ही म्हणजे टिंगल करतात का तुमची? टिंगल बर. म्हणजे स्वतः मालक असताना सुद्धा मालक म्हणतोय की नाही मालक बाहेर गेले. म्हणते स्वतः मालक असून तिने म्हणते मालक बाहेर गेले. मग तुम्ही नंतर या थोडं वेळ 2 वाजता 4 वाजता या. मग आता साहेब आता एकदा गेलो पण डबल कोण येईल का साहेब? अरे बापरे, अगदी खरं. मग पण नंतर कोण येत ना मग त्यांचा आम्ही विचार सोडून देतो. पण पुढच्या वेळेस आम्ही म्हणतो हे वेळेस नाही दिलं पण पुढच्या वेळेस देईल. पुढच्या वेळेस बी आलं लोक काय म्हणतात साहेब थोडं वेळ या 4 वाजता. आता साहेब एकदा गेलो पण डबल कोण येईल का? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी लोककला होती ज्या लोककलेला राजाश्रय होता. विद्यमान काय की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारामध्ये असे काही सेवक होते जसे की बहिर्जी नाईक असतील. असे जे सेवक होते त्यांच्याकडे ही कला होती आणि तीच कला जोपासणारा हा अवलिया म्हणजेच धाराशिवचा समुद्रवाणीचा मोहन चौगुले. आणि ह्याच मोहन चौगुलेंची आज आपण मुलाखत घेतली. कुठेतरी शासन दरबारी यांना न्याय मिळायला पाहिजे असं एकंदरीत मोहन चौगुलेंचं मत आहे. आणि फक्त एक करा, आम्हाला जरी पोटाला वाढलं नाही तरी चालेल पण आमच्या कलेची कदर करा, आमच्या कलेला किंमत द्या असंच मोहन चौगुले यांचं मत आहे.